नमस्कार मित्रांनो. तर आता आज मी एकटा जाणार आहे अलिबागला. तर आता वाजले सकाळचे 5:15 झालेत. आंघोळ वगैरे करून झाली आहे. तर आता मी रेडी झालो आहे. तर निघेल आता 2-3 मिनटांनी. तर मग बघूया. मी आज असाच नॉर्मली ब्लॉग चालू केला आहे. बघूया जमतं काय काढायला. असंच बघूया, जाता जाता काढूया. कारण की पहिल्यांदा मी अलिबागला एकटा जाणार असेल. जातो आहे तसं सागरदा गावी आहे. तर आपण जाऊया. आणि मी आता तुम्हाला भेटतो स्टेशनवरती. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आता स्टेशनला पोचलो आहे. जाऊन तिकीट काढूया पनवेलवरनं. तर स्टेशनला आलो, तिकीट काढून झाली आहे. इथून आता आधी कुर्ल्याला जायचं. कुर्ल्यावरून मग पनवेलची ट्रेन पकडायची. बघूया पनवेलला किती वाजेपर्यंत पोचू. अराउंड मला तर वाटतं 7. काय माहिती ट्रेन कधी. इंडिकेटरमध्ये ट्रेन पण नाही दाखवत. मित्रांनो, आता उतरलो कुर्ल्याला. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती म्हणून ना मी शूट नाही केलं ट्रेनमध्ये. कसं तरी वाटत होतं. पहिल्यांदा काढतो आहे ना, समजतं ना तुम्ही. तर इथे ट्रेन लागली पण ती 6:12ची. ती ट्रेन पकडूया चला. आता मित्रांनो मी ट्रेन पकडली. गर्दी नाही पनवेलला जाताना. बोललो एकटा काय करू, ब्लॉग काढतोय. काहीतरी टाईमपास तरी होईल. मित्रांनो, आता आपण उतरलो आहे पनवेलला जातो आता चालत. तिथे बस स्टॉप आहे, तिथे जाते. बघू रस्त्यात जर काय भेटलं तर खाऊया, ती चहा पिऊया. तर मित्रांनो, आता चालतोय मी. बस स्टॉपला पोचेल आता. चहा पिऊन झालं. चहा पिताना व्हिडिओ काढायचा विसरलो मी. काय माहिती मी फ्रंट कॅमेऱ्याने काय शूट करतो. असं जेव्हा पब्लिक प्लेस असते ना, तेव्हा मला व्हिडिओ काढायला कसं तरी वाटतं. काय माहिती का. मी बहुतेक ही सिरीज बनवू शकतो. कारण की विसर्जनपर्यंत गणपतीमध्ये जातो ना, विसर्जनपर्यंत तिथेच असणार अलिबाग. तर मग सिरीज होते मजा येते. बस स्टॉपला पोचलो आपण आता. खाऊया. बस स्टॉपला बंद असतो आता. पाणी असं बिना थांबाने जाऊया. अलिबागची बस तर लागली आहे. बिना थांबायला लागली आहे. काय करूया बघू थांबा. तर मित्रांनो, आता बस भेटली आहे. जी बस भेटली, आता बसमध्ये बसलो. आता बस निघते. मी आता थोडं झोपणार आहे.
तर आता मी उतरलोय आणि सागरता भेटला. कडक रे. आता थोडं काहीतरी खातो आणि मग आम्ही घरी जाऊ. सकाळी काय स्टार्ट केलं घरी मलाच माहिती. 4-5 वेळा घरातून शूट करतोय. काय बोलू समजतच नाही. कॅमेरा ओपन करतोय, चालू करतोय. गोप्रो असतो ना त्यांच्या हातामध्ये. हा, कॅमेरा चालू करतोय, बोलायलाच नाही जमत. कॅमेरा बंद करतोय तेव्हा बरोबर बोलतोय. फुल घाबरून घाबरून बोलत होतो. कशाला काय लाजला असतं तिकडे कायच नाही करू शकणार कंटेंटच्या बाबतीत तू. तू शर्मा आहे का? आता तर येता मग अर्धा बस मध्ये पे ना तर भाग्या मागेल लवडे लागतील. तर इथून आपलं घर येतं, आपण इथून जाणार आता. खूपच वेगळी मजा आहे मित्रांनो. दादूस आलेला घ्यायला. तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. मस्त ऊन पडलंय, सकाळचं ऊन आहे. आणि आम्ही काय माहिती चांगला दिसतोय कॅमेरा बसेल. खूप थकलंय. तर घरी पोचलोय. हा हा, जाऊया ना. टाटा. भाग्या, तू ओळखला नाही मला. चल, तो बघ तिथेच खाली. चेंज करूया आता. तर चेंज वगैरे करून झालंय, थोडा आराम पण करून झालाय. आता आम्ही फिरायला आलो, थोडं गावात फिरतोय. बघू शकता सागरता घेऊन चाललाय. तर त्यासोबत थोडं फिरूया, मग त्यानंतर घरी जाऊन जेवून झोपायचं. अरे बापरे. काय भाई, एकतर क्रॉक्स मध्ये पाणी येतं ना तर आवडत. जिंदगी छाट आहे मग. एकदम मस्त सुकले आताच. हवं साप सुकली, सापाची मावशी. जाऊ. कोणाचा फोन आला तुला? पप्पाचा? नाही रे. मग हो. अरे बापरे. श्रिया फार्म हाऊस. कोण रे? कुठेस? दिसत नाहीस. हा, दिसला. हा आयटम करत आपल्याला घराच्या बाहेर. काय? झोळ्याचा. हा हा, उज्जी वाटतो ना एकदम कडक रे. भाई मस्त आहेस रे. पळणार आहे वाटतं तो. बघ एवढा आहे बघ. हाऊंड आहे, हाऊंड. ग्रे हाऊंड. ग्रे हाऊंड एवढा या नसलला ग्रे हाऊंड बोलतात. हॅलो गाईस, अशोक. नाही. आणि तो हायटेड असतो तो, जो हायटेड असतो तो ग्रेट डेन. बट आय लव्ह हस्की. अरे बापरे.
बघू शकते यार, पण भिजवायचे रे भावा. मला पण. हे भजनाला जाऊन जाऊन ना भिंचत पाण्यामुळे ना श्वास झाला पूर्ण. काय म्हणजे पाणी ओला ना पाय कंटिन्यू म्हणून झाडवणं कसं आलंय ना. हां तू तो विला दाखवला पाहिजे होतास. एक नंबर विला तो आरतीला. तो आपला आपण तो बसलेलो बनत होता बसलेलो. तेव्हा. होय ग, हात असा दुखणार आहे. बॉक्स घेतला ना लाईट. मेरा इंटरेस्ट. हा, आणि हे अजून थोडासा आहे बघ, असं स्प्रेड पाहिजे होता. तो बघतो विला. हा फार्म हाऊस बघा किती मस्त आहे. कुठं जायचंय? बघा दिसतोय की नाही माहिती नाही, कारण की मला तर फोनमध्ये नाही दिसत आहे. हा दिसला. मंकी मॅन व्हॉट्सअप. हा भाई पळाला. हे बघा दोघं मित्र, अरे तिघं मित्र नारळाच्या झाडावर गेलेत. झाडं भेटली तरी खूप आहेत ट्री हाऊस. हा प्रॉपर नाही एकदम. एक असा वासा टाकायचा, वाशाला टच करत करत लाकडं लावायची मरत. तो बघ का वाटतोय तिकडं तिकडं. नारळाची पोगे खात आहेत ते लोक. नारळाचा सेंटर असतो ना स्टेम, इथून नवीन येणार असतं ते खात आहेत. काढ रे. मस्त रे. अरे 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 याला बघू शकता, याला हवो लपलेला इथे. सॉरी गाईस, कॅमेरा खूप हलतोय, स्टेबिलिटी नाही मला सॉरी मला नाही कॅमेऱ्याला. इथून आत गेलायस ना तू? हो. तो एक बेंच ब्लॉगिंगसाठी भारी आहे जागा. हे बघा पहिलं शिजला. हां इथून महिंद्रा चालवतो. इकडे तर मित्रांनो थोड्या वेळाने भेटतो मी तुम्हाला. थांबलो जरा. मित्रांनो आज संध्याकाळचे 6. तर मी विचार केला आता काय करणार तर नाही, तर ब्लॉग एंड करूया. तर जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आत्ता भेटूया आपण उद्या चॅप्टर 2 मध्ये. चला बाय.